दुःख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे गायनाचे ओढे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान न कळे साधने आपरते गायनाचे ओढे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरम पुंडरीकाय दादू मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दगन्धं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं भक्तचित्तरञ्जनं हस्तकं रङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं कलावद्यजीवोधरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोदिकामोदिवक्त्रं खलानिशबाधापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुकाराम तुकाराम नाम मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं
श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सेवे लागी सेवक झालो तुमच्या वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि गमी देवा काही नेने। गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने। प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग हा वारकरी संप्रदायातील सर्वोच्च मानबिंदू अखिल कोट ब्रह्मांड नायक 14 भुवनाचे धनी पंढरीश पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथेतील संगत वैष्णवांच्या संगतीतलं सुख प्रतिपादन करणारा, वैष्णवांच्या संगतीतले सुखाचे अनुभव प्रतिपादन करणारा 4 चरणाचा अभंग आज सेवेकरता निवडला आहे। विठ्ठल प्रस्तुत अभंगातून तुकोबाराय वैष्णवांच्या संगतीतलं सुख प्रतिपादन करता तुकोबाराय म्हणतात, तेव्हा मला वैष्णवांच्या संगतीत अत्यंत सुख वाटतं, त्या वाचून मला दुसरं काही एक आवडत नाही। वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने। आणि तेव्हा मी त्या वैष्णवांच्या संगतीत गातो, नाचतो, उड्या मारतो, सर्व मी माझ्या मनाच्या आनंदाने करतो। गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने। तेव्हा ज्या काळात मी त्या वैष्णवांच्या संगतीत गातो, नाचतो, उड्या मारतो, त्या काळात माझ्या अंतःकरणाला समाजाबद्दल काही एक लाज वय शंका काही एक वाटत नाही। लाज वय शंका पुरविला मान नकळे साधन या परदे। तेव्हा ज्या काळात मी त्या वैष्णवांच्या संगतीत गातो, नाचतो, उड्या मारतो, त्या काळात आम्हाला सर्व आमच्या प्रपंचाचा विसर पडलेला असतो, आमच्या देहाचा आम्हाला सर्व विसर पडलेला असतो। त्यामुळे तो आमचा देह तू विना सायासेने सांभाळावा। तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशी सांभाळावे। गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने। हा झाला अभंगाचा सुरार्थ। विठ्ठल प्रस्तुत चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पसा पर्याय घेणं गरजेचं आहे। तो म्हणजे असा की आज या ठिकाणी संत महात्म्यांच्या पावन स्पर्शाने पुनीत असलेली भूमी श्री क्षेत्र चिंचेवाडी या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे। त्या निमित्ताने दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आली आहे। ज्यांच्यामुळे मला ही सेवा वाटेला आली आहे असे असणारे हरिभक्त पारायण गजानन महाराज रुपनर त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो। तसेच गायरूपी सेवेला साथ करणारे हरिभक्त पारायण मुरली बाबा रुपनर, तसेच हरिभक्त पारायण शिवाजी महाराज तांबडे, तसेच हरिभक्त पारायण यमाजी महाराज रुपनर, तसेच गंगा बाबा रुपनर, धोंडी भाऊ महाराज रुपनर, तसेच धनु बाबा हळनर, कोळेकर सुयर, विनोबाई केमनर, वादक नितीन महाराज तांबडे, मंडपवाले किशोर भुजबळ आणि शूटिंग हौशीराम केमनर सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो। विठ्ठल
तुकोबाराय वैष्णवांच्या संगतीतलं सुख प्रतिपादन करतात. पण प्रथम वैष्णव कोणाला म्हणतात आपण हे बघू. तर तुकोबाराय सांगतात की वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, म्हणजे ज्याची संपूर्ण माया भगवंतावरती आहे त्यालाच वैष्णव असे म्हणतात. किंवा तुकोबाराय सांगतात की ज्याला या कलियुगात भगवंता वाचून आणू देखील आवडत नाही त्याला वैष्णव असे म्हणतात. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझं वाचुनी केशवा आणू नावडे, अशी ज्याची स्थिती असते त्याला वैष्णव असे म्हणतात. किंवा शास्त्रकार सांगतात विष्णू मंत्र उपासक हा इति वैष्णव हा, म्हणजे जो भगवान विष्णूचा मंत्राचा उपासना करतो, भगवंताचं नामचिंतन करतो, भगवंताची भक्ती करतो त्यालाच वैष्णव असे म्हणतात. विठ्ठल मग आपण वैष्णव कोणाला म्हणतात हे बघितलं. परंतु वैष्णव ओळखायचा कसा. तर सर्वसामान्य जीव हे वैष्णव ओळखण्यासाठी वैष्णवाचं वैष्णवत्व हे ठराविक जातीशी जोडताना दिसतात. तर काही लोक वैष्णवाचं वैष्णवत्व हे ठराविक आकृतीशी जोडताना दिसतात. तर काही लोक वैष्णवाचं वैष्णवत्व ठरवण्यासाठी त्यांची कृती पाहतात. आणि तर काही लोक वैष्णवाचं वैष्णवत्व ठरवण्यासाठी मतीने म्हणजे बुद्धीने त्यांचा संबंध जोडू पाहतात. परंतु जाती, कृती, आकृती आणि मती यावरून वैष्णव ठरवल्या जात नाही. विठ्ठल प्रथम जातीवरून वैष्णव कसा ठरवला जात नाही. तर पहा, वैष्णव हा विशिष्ट जातीतच जन्माला येतो असे नाही. तर वैष्णव हा कुठल्याही जाती जन्माला येऊ शकतो. मग तो ब्राह्मण आहे की शूद्र आहे अशी विशिष्ट जातीच त्याला नसते. वैष्णव हा कुठल्याही जातीत जन्माला येऊ शकतो. सांगायचं जर ठरलं तर ज्याची जाती सांगता येत नाही तो देखील वैष्णव असू शकतो. मग कोण. तो विदुर काका. विदुर काका हे दासीपुत्र होते परंतु भगवंताचे सर्वश्रेष्ठ भक्त होते. विदुर दासीपुत्र प्रसिद्ध तयासी आवडला गोविंदू, तो वैष्णवा माझे अतिसिद्धू कैसा निंदुको म्हणावा तो. म्हणजे ज्याची जाती सांगता येत नाही तो देखील वैष्णव असू शकतो. विदुर काका हे दासीपुत्र होते. आता दासीपुत्र त्यांची जाती सांगता येत नव्हती परंतु ते भगवंताचे सर्वश्रेष्ठ भक्त होते. म्हणजे जातीवरून वैष्णव ठरवल्या जात नाही. विठ्ठल जसा जातीवरून वैष्णव ठरवल्या जात नाही तसा ठराविक आकृतीवरून देखील वैष्णव ठरवल्या जात नाही. मानवाच्याच आकृतीचा असला म्हणजे तो वैष्णव असतो असे नाही. वैष्णव हा पशु देखील असू शकतो. गजेंद्र हा पशु होता परंतु भगवंताचा सर्वश्रेष्ठ भक्त होता. जटायू हा पक्षी होता परंतु भगवंताचा सर्वश्रेष्ठ भक्त होता. आणि हनुमंतराय हे तर पशु होते, वानर होते परंतु भगवंताचे सर्वश्रेष्ठ भक्त होते. जगद्गुरु तुकोबाराय देखील त्यांना भक्तीची वाट विचारतात. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा बजदावाव्या सुबटा. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय देखील त्यांना भक्तीची वाट विचारतात. त्यांना कनिष्ठ म्हणून कसं जमेल. योनी जन्मला मरकट तो वैष्णव माझे अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोणा. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय देखील त्यांना भक्तीची वाट विचारतात. त्यांना पापिष्ट म्हणून कसं जमेल. म्हणजे हनुमंतराय
हे पशु आहेत, वानर आहेत, परंतु भगवंताचे सर्वश्रेष्ठ भक्त आहेत म्हणजे ठराविक आकृतीवरून देखील वैष्णव ठरवल्या जात नाही. विठ्ठल जसा जातीवरून वैष्णव ठरवल्या जात नाही, आकृतीवरून वैष्णव ठरवल्या जात नाही, तसा ठराविक कृतीवरून देखील वैष्णव ठरवला जातो. कसा तो वैष्णव आपापल्या व्यवसायाप्रमाणे आपापली कृती केलेला आढळतो. नामदेव महाराज हे कपड्याचा व्यापार करतो. गोरोबा काका हे चिखल तोडून मडके घडवत होते. आणि सजन कसाई हा तर मांस विकला. एक कालचा प्रसंग आहे. एक ब्राह्मण काका एक मुस्लिम समाजाच्या गल्लीने चालले होते. त्या मुस्लिम समाजाच्या गल्लीत एक सजन कसे नामक एका व्यक्तीचे मांसाचे दुकान होते. त्या मांसाच्या दुकानात एक शालिग्राम होता. तो सजन कसाई तो शालिग्राम घ्यायचा, एका बाजूने त्या तराजूत ठेवायचा, एका बाजूने मांस टाकायचा आणि एका बाजूने शालिग्राम ठेवायचा. तो शालिग्राम असा होता, जर कोणी 1 किलो मांस मागितलं तर तो शालिग्रामचा आकार 1 किलो व्हायचा. जर कोणी 2 किलो मांस मागितलं तर शालिग्रामचा आकार 2 किलोचा व्हायचा. असा तो शालिग्राम होता. मग ते ब्राह्मण काका त्या मुस्लिम समाजाच्या गल्लीने गेले. मुस्लिम समाजाच्या गल्लीने जात असताना त्यांनी त्या मांसाच्या दुकानाकडे बघितले आणि मांसाच्या दुकानाकडे बघितल्याच्या नंतर त्यांना तो शालिग्राम दिसला. मग शालिग्राम बघितल्याच्या नंतर सायाकडे गेले आणि सजन कसाला रागावून म्हणाले, हे पाप्या, हे मूर्खा, तुला लाज नाही का वाटत? आमच्या हिंदू धर्माचं उपासक असणारं दैवत त्या भगवान विष्णू याचं प्रतीक असणारा शालिग्राम तू असा रक्ता मांसात गळवतो, तुला लाज नाही का वाटत? तेव्हा सजन कसाई हा साधू वृत्तीचा होता. तो हात जोडून म्हणाला की महाराज, मला क्षमा करा, मला माहित नव्हतं की तुमच्या हिंदू धर्माचं उपासक असणारं दैवत भगवान विष्णू त्याचं प्रतीक असणारा हा शालिग्राम आहे. मला माहित नव्हतं, मला क्षमा करा. सजन कसाई तो शालिग्राम घेतो, स्वच्छ पाण्याने धुतो आणि त्या ब्राह्मण काकाच्या हातात देतो. ब्राह्मण काका तो शालिग्राम घेतो, आपल्या घरी जातो, त्याचा पंचामृताने अभिषेक करतो आणि तो शालिग्राम आपल्या देव्हाऱ्यात ठेवतो आणि रात्री सर्व जेवण वगैरे करून तो झोपतो. झोपल्याच्या नंतर बरोबर 1 वाजता भगवंत त्याच्या स्वप्नात जातात व त्या ब्राह्मणाला म्हणतात की हे ब्राह्मणा, उठ, मला माझ्या भक्ताच्या घरी नेऊन घाल. तेव्हा तो ब्राह्मण काका उठतो, इकडं तिकडं बघतो आणि स्वप्न म्हणून सोडून देतो. परंतु भगवान पुन्हा 2 वाजता त्याच्या स्वप्नात जातात व म्हणतात की हे ब्राह्मणा, उठ, मला माझ्या भक्ताच्या घरी नेऊन घाल. तो ब्राह्मण काका तेव्हाही उठतो आणि इकडं तिकडं बघून स्वप्न म्हणून सोडून देतो. परंतु भगवंत आता रागावतात. बरोबर 4 वाजता त्याच्या स्वप्नात जातात व चतुर्भुज रापाने जातात. त्या ब्राह्मणाला म्हणतात की हे थेरड्या, उठ, मला माझ्या भक्ताच्या घरी नेऊन घाल. तो ब्राह्मण काका डचकून उठतो आणि समोर पाहतो तर चतुर्भुज रूपाने भगवान विष्णूची मूर्ती. मग तो भगवान विष्णू म्हणतो की मला माझ्या भक्ताच्या घरी नेऊन घाल. मग ते ब्राह्मण काका उठतात आणि त्याला सर्व कळतं की कोणता देव व कोणता भक्त, कोणत्या देवाला कोणत्या भक्ताच्या घरी जायचं आहे. मग ते ब्राह्मण काका पहाटे 4 वाजता उठतात, तो शालिग्राम घेतात आणि सजन कसाईच्या घरी जातात. माझा दृष्टांत संपला. मला सांगायचं एवढं, सजन कसाईची मला एक सांगा, आता सजन कसाईची कृती चांगली होती का? नाही. सजन कसा
चांगली नव्हती तरी पण देखील भगवंत त्यांना मांस विकू लागत होते. सजन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्या विकू लागे. म्हणजे सजन कसाची कृती चांगली नव्हती, सजन कसाची कृती वाईट होती, मांस विकण्याची होती. तरी पण देखील त्यांना मांस विकू लागले भगवंत. का? कारण सजन कसा हा भगवंताचा सर्वश्रेष्ठ भक्त होता. म्हणजे कृतीवरून वैष्णव ठरवला जात नाही. विठ्ठल कृतीवरून वैष्णव ठरवले जात नाही. यासाठी नामदेव महाराजांचे एक सुप्रसिद्ध अनुभव आहे. नामदेव महाराज म्हणतात की तुम्ही कितीही गोड गायन केलं तर तुम्ही या कृतीने वैष्णव होऊ शकत नाही. कारण वैष्णव हा गोड गायन करू शकतो, परंतु गोड गायन करणाराच वैष्णव असतो असे नाही. तुम्ही गायन करणे या कृतीने तुम्ही गुणीजन होशाल, परंतु गायन करणे या कृतीने तुम्ही वैष्णव होऊ शकत नाही. गायन करशी तरी गुणीजनाची होशी, हरी वैष्णव होशी हरिजना. नामदेव महाराज सांगतात की तुम्ही कितीही तीर्थ केले, कितीही देवधर्म केले तर तुम्ही या कृतीने वैष्णव होऊ शकत नाही. तुम्ही या कृतीने कापडी होशाल, परंतु तुम्ही या कृतीने वैष्णव होऊ शकत नाही. कारण वैष्णव हा तीर्थयात्रा करू शकतो, परंतु तीर्थयात्रा करणाराच वैष्णव असतो असे नाही. तीर्थयात्रा करशी तरी कापडीच होशी, हरी वैष्णव होशी हरिजना. नामदेव महाराज सांगतात की तुम्ही कितीही पुराण सांगितलं, कितीही पुराणातल्या कथा सांगितल्या, तुम्ही पुराणक होशाल, परंतु या कृतीने तुम्ही वैष्णव होऊ शकत नाही. पुराण सांगशी तरी पुराणकच होशी, हरी वैष्णव होशी हरिजना. नामदेव महाराज पुढे सांगतात की तुम्ही कितीही वेद अध्ययन केलं, कितीही वेदाचं पठण केलं तर तुम्ही या कृतीने वैदिक होशाल, परंतु वैष्णव होऊ शकत नाही. वेद अध्ययन करशी तरी वैदिकाची होशी, हरी वैष्णव होशी हरिजना. नामदेव महाराज पुढे सांगतात की तुम्ही कितीही यज्ञ केले, यज्ञ करून तुम्ही कितीही पुण्य कमायचा प्रयत्न केला तर तुम्ही त्या यज्ञ केल्याच्या कृतीने तुम्ही याज्ञिक होशाल, परंतु या कृतीने वैष्णव होऊ शकत नाही. कदाचित वैष्णव हा यज्ञ करू शकतो, परंतु यज्ञ करणाराच वैष्णव असतो असे नाही. यज्ञ करीस तरी याज्ञिकाची होशी, हरी वैष्णव होशी हरिजना. नामदेव महाराजांनी सर्व काही परमार्थातील कृती सांगितली, परंतु परमार्थातील कृती करतो म्हणजेच वैष्णव असतो असे नाही. परंतु वैष्णव हा परमार्थातील कृती करू शकतो, परंतु परमार्थातील कृती करणारा व्यक्तीच हा वैष्णव असतो असे नाही. म्हणजे कृतीवरून वैष्णव ठरवल्या जात नाही. विठ्ठल जसा जातीवरून वैष्णव ठरवले जात नाही, आकृतीवरून वैष्णव ठरवले जात नाही, कृतीवरून वैष्णव ठरवले जात नाही, तसा मतीने म्हणजे बुद्धीने देखील वैष्णव ठरवले. का? कारण वैष्णव संत हे बुद्धीचा म्हणजे इंद्रियांचा विषय नाही, म्हणून वैष्णव हे बुद्धीने म्हणजे मतीने म्हणजे बुद्धीने ठरवल्या जात नाही. विठ्ठल मग तुम्ही म्हणा की तुम्ही वैष्णव कसा ठरवायचा, तर नामदेव महाराज सांगतात की नामा म्हणे नाम केशवाचे घेसी, नाम केशवाचे घेसी, नाम केशवाचे घेसी, नाम केशवाचे घेसी. तरीचा वैष्णव होती हरिहरा, तरीचा वैष्णव होती हरिहरा. नामदेव महाराज सांगतात की नामा म्हणे नाम केशवाचे घेशी तरीच वैष्णव होसे हरिजना. नामदेव महाराज सांगतात की कोण वैष्णव असतं, जो भगवंताचं नामचिंतन करतो, भगवंताची भक्ती करतो, भगवंताचं नामस्मरण करतो, तोच वैष्णव असतो. म्हणजे वैष्णव कसा ओळखायचा हे सिद्ध झालं. वैष्णव कसा ओळखायचा हे आपल्याला कळालं. विठ्ठल मग आता वैष्णव कसा ओळखायचा हे कळालं,
परंतु आपण जर शास्त्रदृष्टीने बघितलं, संत वाङ्मयाचा जर विचार केला तर वैष्णवांच्या आणखी 3 प्रकार पडलेले आपल्याला दिसतात. एक पहिला आधमाधम वैष्णव, दुसरा मध्यम वैष्णव आणि तिसरा उत्तम वैष्णव. त्यातील पहिला जो वैष्णव आहे तो म्हणजे आधमाधम वैष्णव. आधमाधम वैष्णव जो असा असतो जो कधी कधी जेव्हा केव्हा त्याला भगवंताची आठवण येईल तेव्हा तो भगवंताची भक्ती करतो, परंतु तो इतरांपेक्षा श्रेष्ठ असतो. कुणापेक्षा श्रेष्ठ असतो? तर जे कधीच भगवंताची भक्ती करत नाही त्यांच्यापेक्षा हा वैष्णव श्रेष्ठ असतो. जो कधी कधी भगवंताची भक्ती करतो तो वैष्णव श्रेष्ठ असतो. एकदा अकबराने बिरबलाला प्रश्न विचारला की तुमचा मुलगा किती शिकलेला आहे? तेव्हा बिरबल म्हणाला की थोडं फार शिकलेला आहे. तेव्हा अकबर म्हणाला थोडं की फार, काहीतरी एक सांग. तेव्हा बिरबल म्हणतो की जे फार शिकलेले आहे त्यांच्यापेक्षा थोडं आणि जे काहीच शिकलेले नाही त्यांच्यापेक्षा फार. म्हणजे जे कधी कधी भगवंताची भक्ती करतात त्यांच्यापेक्षा ते कधीच भगवंताची भक्ती करत नाही त्यांच्यापेक्षा जे कधी कधी भगवंताची भक्ती करतात त्यांच्यापेक्षा कधी कधी भगवंताची भक्ती करतात हे वैष्णव श्रेष्ठ असतात. यांनाच आधमाधम वैष्णव असे म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे मध्यम वैष्णव. मध्यम वैष्णव असा असतो की जो सतत भगवंताची भक्ती करतो, भगवंताचं नामचिंतन करतो, भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन असतो आणि आपल्या सानिध्यात जाणाऱ्या जीवाला देखील तो नामचिंतन करण्यात प्रवृत्त करतो. त्याला मध्यम वैष्णव असे म्हणतात. नाशिकमध्ये एक महात्मा होऊन गेले. ते फार मोठे साधू महात्मा होते. ते सतत भगवंताची भक्ती करायचे, सतत भगवंताचं नामचिंतन करायचे, भगवंताच्या भक्तीत तल्लीन राहायचे, परंतु त्यांच्या गावातील कोणीच भगवंताचं नामचिंतन करत नव्हतं. याबद्दल त्यांना फार वाईट वाटायचं. मग त्यांनी एक उपाय केला, एक युक्ती आखली आणि आपल्या 4-5 मित्रांना गोळा करून सांगितलं की मी तुम्हाला पैसे देतो परंतु तुम्ही मला राम राम म्हणून चिडवा. तुम्ही मला राम राम म्हणून चिडवलं मी तुमच्या मागे काठी घेऊन लागल. मग त्यांच्या 4-5 मित्रांनी देखील तसंच केलं. 4-5 मित्र त्यांना राम राम म्हणून चिडू लागले आणि हे ब्राह्मण हे संत वैष्णव देखील त्यांच्या मागे काठी घेऊन लागायचे. मग याचं गावातील बाकी लोकांना वाटायचं की हा साधू महात्मा राम राम म्हणल्यावर चिडतोय, मग बाकीचे सर्वजण त्यांना राम राम म्हणून चिडू लागले. विशेषतः लहान मुलं देखील त्यांना उत्सुकतेने राम राम म्हणून चिडू लागले आणि याचा त्यांना फार आनंद व्हायला लागला. का? कारण आपल्यामुळं कोणीतरी भगवंताचं नामचिंतन करते, माझ्यामुळं माझ्या भगवान श्रीरामाचं नाव सर्वजण करतात याचा त्यांना आनंद व्हायला लागला. म्हणजे स्वतः तर भगवंताचं नामचिंतन करतात परंतु आपल्या सानिध्यात येणाऱ्या जीवाला देखील ते नामचिंतन करायला लावतात. त्यांना मध्यम वैष्णव असे म्हणतात. विठ्ठल. तिसरा जो प्रकार आहे ते म्हणजे उत्तम वैष्णव. उत्तम वैष्णव असे असतात की जे सतत भगवंताचं नामचिंतन करतात, सतत भगवंताची भक्ती करतात, सतत भगवंताच्या नामचिंतनात तल्लीन राहतात आणि आपल्या सानिध्यात येणाऱ्या जीवाला तर ते नामचिंतन करायला लावतात. यात नवं नाही तर त्यांच्या सानिध्यात जाणाऱ्या जड वस्तू देखील नामचिंतन करतात. यासाठी रामायणातील एक सुंदर दृष्टांत आहे. ज्या काळात रावणाने सीता, त्या काळात हनुमंतराय रामप्रभूंना म्हणतात की प्रभू मी सीता मातेच्या शोधात जातो परंतु आतापर्यंत मी सीता मातेला बघितलं नाही, मग तेथे गेल्यावर मी सीता मातेला कसं ओळखणार? तेव्हा रामप्रभू म्हणतात की माझ्या सीतेचं जेथं वास्तव्य असेल तेथील पशुपक्षी झाडे हे रामराम म्हणत असतील, तेथील राक्षस देखील रामराम म्हणत असेल. एवढंच नव्हे तर त्या दिशेने येणारा वारा देखील रामराम घेऊन येत असेल, तेथील माझी सीता असेल. म्हणजे मला सांगायचं एवढंच की उत्तम वैष्णव असतात ते स्वतः तर नामचिंतन करतातच परंतु आपल्या सानिध्यात येणारे जड वस्तूला देखील ते नामचिंतन करायला लावतात. त्यांना उत्तम वैष्णव असे म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. मग आपल्याला वैष्णवाचे 3 प्रकार करायचे, परंतु आणखी जर आपण खोलवर जाऊन बघितलं तर वैष्णवाच्या आणखी 2 लक्षणं पडतात. एक आंतरलक्षण आणि एक बाह्य लक्षण. वैष्णवाचं आंतरलक्षण म्हणजे जे सतत नामचिंतन करतात, भगवंताची भक्ती करतात, भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन असतात, हे झालं वैष्णवाचं आंतरलक्षण. आणि वैष्णवाचं बाह्य लक्षण म्हणजे तुळशी माळ गळा, मोठे चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा.
यालाच वैष्णवाचं बाह्य लक्षण म्हणजे ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, कपाळाला गोपीचंदन टिळा आहे, हे वैष्णवाचं बाह्य लक्षण आहे. विठ्ठल मग आतापर्यंत आपण वैष्णव कोण असतं हे बघितलं, वैष्णव कसा ओळखायचा हे बघितलं, वैष्णवाचे प्रकार किती हे बघितलं, वैष्णवाचे लक्षण काय हे बघितलं. आतापर्यंत आपलं सर्व काही कळालं, वैष्णव कोण असतं हे कळालं, वैष्णवाचे लक्षण काय हे कळालं. परंतु फक्त वैष्णवाचे लक्षण, वैष्णवाचे प्रकार, वैष्णव कोण असतं हे कळून उपयोग नाही, तर त्या वैष्णवांची आपल्याला संगती घडणे अत्यावश्यक आहे. अशाप्रमाणे एखाद्या व्यक्तीला भूक लागते, मग त्याला फक्त भोजन करून उपयोग नाही, तर त्याला ते भोजन ग्रहण केलं पाहिजे. त्याप्रमाणे आपल्याला वैष्णव करून उपयोग नाही, तर त्या वैष्णवांची संगती आपल्या जीवनात घडली पाहिजे. वैष्णवांची संगतीच आपल्या जीवनाचा उद्धार करणारी असते. वैष्णवांची संगती कशाप्रमाणे असते, तर वैष्णवांची संगती परिसाप्रमाणे असते. परिस लोखंडाला लावलं की लोखंडाचं सोनं करतं. त्याप्रमाणे आपल्या जीवनात जर संत वैष्णवांची संगती घडली, संतांची संगती घडली, तर आपल्या जीवनाचा उद्धार नाव आपल्या जीवनाचं सोनच होतं. याची अनेक उदाहरणे आहेत. विठ्ठल एका काळात नारद महर्षी हे एका जंगलातून चालले होते. त्या काळात त्यांना वाढ्यापळ्याने आढळलं. वाढ्यापुढे नारद महर्षींकडे पैसे मागू लागले. नारद महर्षी म्हणाले की माझ्याकडे विना आणि चिपळ्या सोडून बाकी काही नाही. मग वाढ्यापुढे नारद महर्षींना मारण्यासाठी पुढे झाले. नारद महर्षी म्हणाले की थांब, मला मारू नको, तू हे सर्व आम्हाला मारून हे सर्व काही पाप करतो ते कोणासाठी करतो. तेव्हा नारद ते वाढ्यापुढे म्हणाला हे सर्व पाप मी माझ्या परिवाराचं पोट भरण्यासाठी करतो. मग नारद महर्षी म्हणतात की तू हे सर्व पाप तुझ्या परिवाराचं पोट भरण्यासाठी करतो, मग तुझ्या परिवारातले तुझ्या या पापात वाटेदार आहेत का. वाल्यापुढे थोडा विचार करतो आणि म्हणतो की हो, मग असणारच. तेव्हा नारद महर्षी म्हणतात की तुम्ही जाऊन विचारून या. वाल्यापुढे म्हणतो चांगलीच युक्ती आहे, म्हणजे मी घरून विचारून येईपर्यंत तुम्ही तर निघून जाशाल. मग वाल्यापुढे म्हणतो की तू मला इथे झाडाला बांधून ठेव. मग वाल्यापुढे नारद महर्षींना झाडाला बांधून ठेवतो आणि आपल्या पापात कोणी वाटेदार आहे का नाही, आपल्या परिवारातला आपल्या पापात कोणी वाटेदार आहे का नाही हे विचारण्यासाठी वाल्यापुढे आपल्या आईवडिलांना येतो. प्रथम आपल्या आईवडिलांना विचारतो की मी आपलं पोट भरण्यासाठी जे काही पाप करतो त्या पापात तुम्ही वाटेदार आहात का. तेव्हा त्याचे आईवडील म्हणतात की नाही, कारण तुला लहानचं मोठं आम्ही केलं, तुझा लहानपणापासून आम्ही सांभाळ केला, आता आम्ही म्हातारे झालो, आमचे हात पाय थकले, मग तुला आता आम्हाला सांभाळायचं काम आहे. मग तू कशा पद्धतीने सांभाळ, तू पाप करून सांभाळ किंवा पुण्य करून सांभाळ, त्याशिवाय त्या तुमच्या पापात आम्ही वाटेदार नाही. मग तो आपल्या पत्नीकडे विचारायचा की आपलं पोट भरण्यासाठी जे पाप करतो त्या पापात तू वाटेदार आहेस का. तेव्हा तिची पत्नी म्हणते की नाही, कारण तुमच्यासोबत लग्न करून माझ्या सर्व घरदाराचा त्याग करून तुमच्यासोबत आले, मग तुम्हाला आता मला सांभाळायचं काम आहे, म्हणून मी तुमच्या पापात वाटेदार नाही. मग असं नाही उत्तर भेटल्याच्या नंतर वाल्यापुढे नारद महर्षींकडे जातो व नारद महर्षींच्या चरणावर नतमस्तक होतो आणि नारद महर्षींना म्हणतो की मी जे काही माझ्या परिवाराचं पोट भरण्यासाठी जे काही पाप करतो माझ्या पापात कोणीच वाटेदार नाही. मग नारद महर्षी त्यांना राम राम मंत्र म्हणायला लागतात, परंतु त्यांना राम राम मंत्र देखील म्हणता येत नाही. का, त्यांचं आनंद जन्माचं पाप त्यांना राम राम म्हणून देत नाही. माझ्या भगवंताचं जर नाम मुखात यायचं असेल तर जन्माजन्मांतरी म्हणजे अनेक जन्माचं पुण्य लागतं, तेव्हाच भगवान श्रीरामाचं नाम मुखात येतं. जन्माजन्मांतरी अशी पुण्य सांगून जन्माजन्मांतरी असेल पुण्य सांगून म्हणजे माझ्या भगवंताचं नाम मुखात यायचं असेल तर अनेक जन्मांची जन्मांतराचे पुण्य लागतात, तेव्हा भगवंताचं नाम मुखात येतं. पण वाल्यापळाचं पाप एवढं होतं की त्याला राम राम देखील मानता येत नव्हतं. मग नारद महर्षी वाल्यापळ्याला मरा मरा म्हणायला लावतात आणि मरा मराचा राम राम होतो आणि वाल्यापळ्याचा वाल्मिक ऋषी होतो. मग वाल्मिक ऋषीची एवढी श्रेष्ठता वाढते की वाल्यापळाची एवढी श्रेष्ठता वाढते, वाल्यापळ्याने रामायण काढायच्या आधी रामायण लिहिलं. कोळी याची कीर्ती वाढली गहन, गेले रामायण रामाआधी, म्हणजे
यांची एवढी श्रेष्ठता का वाढली तर फक्त संतांची संगती घडली, म्हणजे संतांची संगतीच मनुष्य जीवनाचा उद्धार करणारे आहे. विठ्ठल संत संगती मनुष्याला जेवढी पारमार्थिक जीवनात जेवढी महत्वाची आहे तेवढीच व्यावहारिक जीवनात देखील महत्वाचे आहे. कशाप्रमाणे एखादा पाण्याचा थेंब असतो, तो पाण्याचा थेंब जर एखाद्या गरम तव्यावर पडला तर त्याचा तेथेच नाश होतो. तोच पाण्याचा थेंब जर एखाद्या कमळाच्या पाकळीवर पडला तो पाण्याचा थेंब मोत्यासारखा चमकू लागतो. आणि तोच पाण्याचा थेंब जर स्वाती नक्षत्रात एखाद्या शिंपल्यात गेला तर तो पाण्याचा थेंब मोत्यासारखा चमकू लागत नाही, तर त्या पाण्याच्या थेंबाला मोत्याचं स्वरूप प्राप्त होतं. त्याप्रमाणे आपलं जीवन आहे. आपण जीवन जगत असताना जर आपण दुर्जनाची संगती केली तर आपला नाश तेथेच ठरलेला आहे. आपण त्या जर कमळाच्या पाकळीप्रमाणे म्हणजे सर्वसामान्य व्यक्तींची संगती केली तर आपण फक्त मोत्यासारखे चमकू लागू. परंतु आपण त्या शिंपल्याप्रमाणे संतांची संगती केली तर आपलं जीवन मोत्यासारखं चमकू लागणार नाही, तर आपलं जीवन हे मोती रूपच होईल, म्हणजे आपल्या जीवनाचं सोनच होईल. विठ्ठल संत संगती मागाशी सांगितलेल्या परिसाप्रमाणे आहे, परिसापेक्षाही श्रेष्ठ आहे. कसे तर परिस हे लोखंडाचं फक्त सोनं बनवतं, परंतु लोखंडाला परीस बनवण्याची शक्ती परिसात तर नाही. परंतु संत मनुष्याला मनुष्य तर बनवतातच, परंतु मनुष्याला संत देखील बनवतात. आपल्यासारखे करते तात्काळ नाही काळ वेळ तया लागी, म्हणजे संत संगत ही परिसापेक्षाही श्रेष्ठ आहे. भागवतामध्ये संत संगती सांगत असताना संत संगतीचं महत्व एवढं सांगितलं आहे, संत संगतीची श्रेष्ठता एवढी सांगितली आहे. अर्धा घडी संत संगतीची तुलना मोक्ष आणि स्वर्ग देखील करू शकत नाही. विठ्ठल एक वेळचा प्रसंग आहे. एकदा वशिष्ठ महामुनी विश्वामित्रांच्या आश्रमावरती आले. विश्वामित्रांनी वशिष्ठ महामुनींचा आदर आतिथ्य केलं, काही तेवढा पाहुणचार केला आणि काही दिवस वशिष्ठ महामुनी विश्वामित्रांच्या आश्रमावरती राहिले. मग काही दिवसांनंतर निरोप घेण्याच्या वेळेस विश्वामित्र हे फार तपस्वी असल्यामुळे विश्वामित्रांनी वशिष्ठ महामुनींना 1000 वर्षाचं तपश्चर्याचं पुण्यदान दिलं, म्हणजे 1 सहस्र वर्षाचं तपश्चर्याचं पुण्य विश्वामित्रांनी वशिष्ठ महामुनींना दान दिलं. वशिष्ठ महामुनींना याबद्दल फार आदर वाटला. मग काही कालानंतर काही दिवस गेले, काही कालानंतर विश्वामित्र हे वशिष्ठ महामुनींच्या आश्रमावरती आले. वशिष्ठ महामुनींनी देखील विश्वामित्रांचं फार आदर आतिथ्य केलं, पाहुणचार केला, सर्व काही केलं. त्याच्यानंतर विश्वामित्र देखील वशिष्ठ महामुनींच्या आश्रमावरती काही काल राहिले आणि निरोप घेण्याच्या वेळेस वशिष्ठ महामुनींनी फक्त अर्धा घडी संत संगतीचं पुण्य विश्वामित्रांना दिलं. बरोबर, विश्वामित्र मनातल्या मनात नाराज झाले. का? कारण आपलं 1000 वर्ष तपश्चर्याचं पुण्य कुठं आणि अर्धा घडी संत संगतीचं पुण्य कुठं. परंतु चेहऱ्यावरचा भाव ओळखून वशिष्ठ महामुनी विश्वामित्रांना म्हणाले की तुम्ही संख्येवर जाऊ नका, तुम्ही दिलेल्या दानापेक्षा माझं दान कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. आणि तुम्हाला जर याबद्दल काही शंका वाटत असेल तर आपण काही श्रेष्ठांना जाऊन विचारू. मग 1000 वर्ष तपश्चर्याचं पुण्य श्रेष्ठ की अर्धा घडी संत संगतीचं पुण्य श्रेष्ठ हे विचारण्यासाठी विश्वामित्र आणि वशिष्ठ महामुनी ब्रह्मलोकात ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाकडे गेल्याच्या नंतर विश्वामित्रांनी विचारलं की 1000 वर्ष तपश्चर्याचं पुण्य श्रेष्ठ की अर्धा घडी संत संगतीचं पुण्य श्रेष्ठ. ब्रह्मदेव मनात म्हणाले की आपण जर एकाच्या बाजूने निर्णय दिला तर एक आपल्याला शाप देऊ शकतो, त्यापेक्षा या भानगडीत न पडलेलं बरं. ब्रह्मदेव म्हणतात की मी आतापर्यंत संत संगती केली नाही, त्यामुळे मी तुम्हाला याचा निर्णय देऊ शकत नाही. तुम्हाला जर याचा निर्णय हवा असेल तर तुम्ही भगवान विष्णूकडे जा. मग असं म्हणल्याच्या नंतर त्यांनी तेथून निरोप घेतला आणि मोठ्या आशेने भगवान विष्णूकडे गेले. भगवान विष्णूला विचारलं की 1000 वर्ष तपश्चर्याचं पुण्य श्रेष्ठ की अर्धा घडी संत संगतीचं पुण्य श्रेष्ठ. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात की मी देखील आतापर्यंत संतांची संगती केली नाही,
मी देखील आतापर्यंत कधीही संतांच्या संगतीत गेलो नाही, त्यामुळे मी तुम्हाला याचं उत्तर देऊ शकत. ज्याने कोणी संतांची संगती केली असेल ते तुम्हाला याचं उत्तर देईल. मग भगवान शिव हे सर्वात पहिले वारकरी आहे, त्यामुळे तुम्ही भगवान शिवाकडे कैलासात जा, ते तुम्हाला याचं उत्तर देतील. मग त्यांनी तेथून निरोप घेतला आणि 1000 वर्ष तपश्चर्याचं पुण्यश्रेष्ठ की अर्धा घडी संत संगतीचं पुण्यश्रेष्ठ हे भगवान शिवाला विचारण्यासाठी कैलासात गेले. आणि भगवान शिवाला विचारलं की 1000 वर्ष तपश्चर्याचं पुण्यश्रेष्ठ की अर्धा घडी संत संगतीचं पुण्यश्रेष्ठ. तेव्हा भगवान शिव म्हणतात की यांना मनात म्हणतात की यांना प्रत्यक्ष दाखवलं पाहिजे, यांना सांगून तर जमणार नाही, यांना प्रत्यक्ष स्वरूपाने दाखवलं पाहिजे. तेव्हा भगवान शिव म्हणतात की मी समुद्र मंथनाच्या वेळी निघालेल्या हालाल विषयाचं पान केल्यापासून माझ्यात कुठलेही निर्णय देण्याची क्षमता राहिलेली नाही. तुम्हाला जर याचं उत्तर हवं असेल तर तुम्ही भगवान शेषाकडे जा. भगवान शेषाला 1000 मुख आहे, ते कोणालाही कशाचंही उत्तर देतात, तुम्हाला देखील ते याचं उत्तर देतील. मग 1000 वर्ष तपश्चर्याचं पुण्यश्रेष्ठ की अर्धा घडी संत संगतीचं पुण्यश्रेष्ठ हे विचारण्यासाठी विश्वामित्र आणि वशिष्ठ महामुनी हे भगवान शेषाकडे गेले. आणि भगवान शेष हे खाली पाताळात पृथ्वी मातेला डोक्यावर घेऊन तपश्चर्या करत बसले होते. मग तेथे जाऊन हे म्हणू लागले, हे भगवान शेषा, 1000 वर्ष तपश्चर्याचं पुण्यश्रेष्ठ की अर्धा घडी संत संगतीचं पुण्यश्रेष्ठ. तेव्हा भगवान शेष म्हणाले की मी तुम्हाला याचा निर्णय देईन, याचं उत्तर तुम्हाला देईन, परंतु माझ्या डोक्यावरचा पृथ्वीचा थोडा भार हलका करा, म्हणजे मी तुम्हाला याचा निर्णय द्यायला सक्षम होईल. मग प्रथम विश्वामित्र 1000 वर्ष तपश्चर्याचं पुण्य आपल्या हातावरती घेतात. पृथ्वी मातेला म्हणतात की आम्हाला भगवान शेषाकडून 1000 वर्ष तपश्चर्याचं पुण्यश्रेष्ठ अर्धा घडी संत संगतीचं पुण्यश्रेष्ठ याचा निर्णय घ्यायचा आहे. त्यासाठी तू थोडं वर सरक आणि पुण्य 1000 वर्ष तपश्चर्याचं पुण्य करतात. परंतु पृथ्वी ही केसभर देखील हलत नाही. मग वशिष्ठ महामुनी पुढे येतात, अर्धा घडी संत संगतीचं पुण्य हातावरती घेतात. पृथ्वी मातेला विनंती करतात, हे पृथ्वी माते, आम्हाला भगवान शेषाकडून 1000 वर्ष तपश्चर्याचं पुण्यश्रेष्ठ की अर्धा घडी संत संगतीचं पुण्यश्रेष्ठ याचा निर्णय घ्यायचा आहे. त्यासाठी तो थोडं वर सरक. पृथ्वी मातेला अशी विनंती केली आणि आपलं अर्धा घडी संत संगतीचं पुण्य अर्पण केलं. अर्धा घडी संत संगतीचं पुण्य अर्पण केल्याबरोबर पृथ्वी खटकन 4 बोट वर सरकली. मग भगवान विशेष विश्वामित्रांना म्हणाले की तुम्हाला आता उत्तर देऊ की तुमचा निर्णय झाला. तेव्हा भगवान शेष वशिष्ठ महामुनीचे पाय धरतात आणि म्हणतात की संत संगती श्रेष्ठ आहे, म्हणजे 1000 वर्ष तपश्चर्यापेक्षा अर्धा घडी संत संगती श्रेष्ठ आहे. विठ्ठल संत संगतीत सुख आहे. संत संगतीत ही मनुष्य जीवनाचा उद्धार करणारे आहे. संत संगतीत सुख आहे, परंतु सर्वसामान्य जीव हा प्रपंचात सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. जन्मल्यापासून तर मृत्यूपर्यंत सर्वजण प्रपंचात सुख करतात, सुखाची अपेक्षा करतात, प्रपंचाकडून सुखाची अपेक्षा करतात. कशासाठी करतात? सुखासाठी करतात. परंतु आतापर्यंत मला सांगा, कुणाला सुख भेटलं का? नाही. सकाळी उठल्याच्या नंतर तुम्ही दात घासता. मग तुम्हाला जर कोणी मी प्रश्न विचारला की तुम्ही दात का घासता, तेव्हा तुम्ही म्हणाल की आमचे दात किडू नये म्हणून आम्ही दात घासतो. परंतु हे त्याचं उत्तरच नाही. त्याचं उत्तर असं आहे की आमचे दात किडल्याच्या नंतर आम्हाला दुःख होईल आणि हे दुःख आम्हाला नको म्हणून आम्ही सुखासाठी दात घासतो. तुम्हाला जर विचारलं तुम्ही भोजन का करता, तर तुम्ही म्हणाल की आम्हाला भूक लागते म्हणून आम्ही भोजन करतो. परंतु हे त्याचं उत्तरच नाही. उत्तर असं आहे की म्हणून आम्ही भोजन करतो, हे त्याचं उत्तर आहे. विठ्ठल वास्तविक या प्रपंचात कोणीही दुःखी नाही. सर्वजण दुःखाने बलवडलेले आहे. सर्वजण सुखासाठी प्रयत्न करतात.
परंतु आतापर्यंत सुख कोणालाच भेटलं नाही. सर्वजण सुखाच्याच मागे पळतात, सुखासाठी प्रयत्न करतात. डॉक्टर की करतो, कशासाठी करतो? सुखासाठी करतो. मास्तर की करतो, कशासाठी करतो? सुखासाठी करतो. वकिली करतो, कशासाठी करतो? सुखासाठी करतो. आणि महाराज कीर्तन करतो, कशासाठी? पाकिटासाठी. बरोबर. मला आतापर्यंत नाही, पण आता लय वेगळ्या होत. म्हणजे सर्वजण जी काही क्रिया करतात ते सर्व सुखासाठी करतात, परंतु आतापर्यंत सुख कोणालाच भेटलं नाही. आतापर्यंत सुख कधीच कोणाला भेटलं नाही. प्रपंचात देखील सुख भेटत नाही. आपण सर्वांनी केलेल्या परमार्थात देखील आपल्याला सुख भेटत नाही. का? तर आपण प्रपंच म्हणूनच करतो आणि परमार्थ देखील प्रपंच म्हणूनच करतो. म्हणून आतापर्यंत कोणाला परमार्थात देखील आणि प्रपंचात देखील सुख भेटलं नाही. वास्तविक कोणीच सुखी नाही. तुम्ही जर कोणाला प्रश्न विचारला की का रे बाबा कसं चाललंय तुझं, तर तेव्हा तो बरं चाललंय हे देखील सुखातच म्हणतो. सर्वजण वास्तविक जगात सुखी कोणीच नाही. सर्वजण फक्त सुखाचं नाटक करतात. सर्वजण सुखाची जे काही आपल्याला जे कोणी थोडंफार सुखी दिसतं ते सुखी नसतात. ते वास्तविक ते सुखाचं नाटक केलेलं असतं. यासाठी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. एक व्यक्ती होता, फार श्रीमंत व्यक्ती होता. 10 शहराच्या आसपासच्या 10 देशात 10 गावात त्याची श्रीमंतीची ख्याती होती. मोठा बंगला होता. त्याला बसायला 50 लाखाची गाडी होती. त्याला लाख रुपये पगार होता. नोकर चाकर सर्व काही त्याचं व्यवस्थित होतं. तो रोज उठायचा, आपल्या नोकरीला जायचा. तिथे चांगले लोक देखील त्याला सलाम ठोकायचे. सर्व काही त्याचं व्यवस्थित चालू होतं. परंतु त्याच्या घरात समाधान नव्हतं. परंतु त्यांच्या घराशेजारी एक छोटीशी झोपडी होती. त्या छोट्याशा झोपडीत दोघेच पती पत्नी राहत होते. त्यांना एक वेळ अन्न काय खावं याची देखील पंचायत होती. परंतु हा श्रीमंत व्यक्ती ज्या काळात आपली गाडी घेऊन त्या छोट्याशा झोपडीच्या समोरून जायचा, तेव्हा त्याला कधी पती हसल्याचा आवाज यायचा, तर कधी पत्नी हसल्याचा आवाज यायचा. मग तो रोज विचार करायचा की अरे आपल्या गाडी आहे, बंगला आहे, सर्व काही आपलं व्यवस्थित आहे, आपल्याला लाख रुपये पगार आहे, परंतु आपल्या घरात समाधान नाही. परंतु यांना एक वेळ अन्न काय खावं याची पंचायत आहे. यांना राहण्यासाठी नीट घर नाही. परंतु हे रोज आपल्याला कधी जाताना कधी पत्नी हसताना दिसते, तर कधी पती हसताना दिसतो. याची भानगड काही यांना विचारलं पाहिजे. मग एक दिवस तो उठला, ते सर्व काही आवरलं. ड्रायव्हरने गाडी चालू करून समोर आणली. नोकराने दरवाजा उघडला, गाडीत बसला आणि त्यांच्या झोपडीसमोर त्याला. तेव्हा त्याला तो पती हसल्याचा आवाज आला. मग त्याला आता राहवलं नाही. मग तो गाडीतून खाली उतरला आणि त्या झोपडीच्या दिशेने चालू लागला. त्या झोपडीत गेला आणि झोपडीत जाऊन त्या माणसाला त्या व्यक्तीला म्हणू लागला, अरे बाबा आमच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, सर्व काही मला लाख रुपये पगार आहे. माझ्या श्रीमंतीची खाली आसपासच्या 10 गावात आहे, परंतु आमच्या घरात सुख नाही. आमच्या घरात सतत वाद चालू असतात. परंतु तुम्हाला एक वेळ अन्न काय खावं याची देखील पंचायत आहे. तुम्हाला साधं राहण्यासाठी घर देखील नाही, तरी पण तुम्ही एवढे सुखी का? तेव्हा तो व्यक्ती म्हणतो, तुमचा कधी वाद होत नाही का? तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की साहेब तुम्हाला कोण म्हणालं की आमच्यात वाद होत नाही? मग तुम्ही एवढे सुखी का राहता? तुमच्या हसण्याचं कारण काय? तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की साहेब तुमच्या घरात तरी 15 दिवसातून महिन्यातून कधी वाद होत असतील, आमच्या घरात सतत वाद चालू आहे. माझी पत्नी एवढी तामसी आहे की तिला जर आपण 5 मिनिटं जरी काही एक जरी शब्द बोललो तर ते हातात जे असेल ते फेकून मारते. मग फेकून मारल्याच्या नंतर लागलं तर ती हसते आणि हुकलं तर मी हसतो. एवढीच गंमत आहे. विठ्ठल वास्तविक या प्रपंचात सुखी कोणीही नाही. सर्वजण फक्त दुःखाचं नाटक करतात. या प्रपंचात सुखाचा विचार देखील केला जात नाही. दुःख बांधवरी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. म्हणजे या प्रपंचात सुखाचा केलेला विचार देखील दुःखाला कारणीभूत असतो. या प्रपंचात सुखाचा
घरी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. या प्रपंचात सुखाचा विचार देखील न्यायला जात नाही. या प्रपंचात सुखाचा केलेला विचार देखील दुःखाला कारणीभूत असतो. यासाठी तुम्हाला एक दृष्टांत सांग. दृष्टांत बारकाई नाही का, दृष्टांताच्या पोटात सिद्धार्थ. एक व्यक्ती होता, तो खेड्या गावात राहत होता. त्याचं नवीनच लग्न झालं होतं. काही दिवस खेड्या गावात राहिल्याच्या नंतर आपण काहीतरी नोकरी करावी, काहीतरी व्यवसाय करावा, यासाठी तो पुण्यासारख्या मोठ्या शहरात गेले. मग पुण्यासारख्या मोठ्या शहरात गेल्याच्या नंतर त्यांनी तिथे एक छोटीशी रूम पाहिली. त्या छोट्याशा रूम मध्ये सर्व काही नित्य गरजेच्या सर्व काही वस्तू होत्या, परंतु त्या सर्व काही छोट्या छोट्या होत्या. त्याचा छोटासा कॉट, छोटेसे बाथरूम, किचन वगैरे सर्व काही नित्य गरजेच्या वस्तू होत्या. मग त्या दोघांना नोकरी देखील चांगली लागली होती. 10-15 हजार दोघांना पगार होता. दोघांचं सर्व काही व्यवस्थित चालू होतं. रोज उठायचे, सर्व काही आवरून आपल्या नोकरीला जायचे. तिथून आल्याच्या नंतर तोंड हातपाय धुवून सर्व काही आवरून जेवण खावण करून तो रोज झोपायचे. रोज त्यांचा असा नित्यक्रम रोज चालू होता. एक दिवस ते उठले, सर्व काही आवरलं, आपल्या नोकरीसाठी गेले. नोकरी करून घरी आल्यानंतर त्यांनी तोंड हातपाय धुतले, जेवण केले आणि झोपण्यासाठी ते कॉटवरती गेले. कॉटवरती गेल्याच्या नंतर त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. त्यांच्या गप्पा रंगत आल्या. तेव्हा पती म्हणतो की आपल्याला जर एक मुलगा झाला तो एवढ्या छोट्याशा रूम मध्ये खेळेल कुठे, तो झोपेल कुठे. तेव्हा तिची पत्नी म्हणते की तुम्ही थोडं तिकडं सरका, मी थोडं अलीकडे सरकते. मध्ये जेवढी जागा होईल तेवढ्यात आपला एक मुलगा झोपेल. ठरल्याप्रमाणे पती थोडं पलीकडे सरकला, पत्नी थोडं अलीकडे सरकली. मध्ये एक मुलगा झोपेल एवढी जागा झाली. मग परत पुन्हा त्यांच्या गप्पा रंगल्या. गप्पा रंगल्याच्या नंतर पुन्हा पती म्हणाला की आपल्याला जर अजून एक मुलगा झाला तर ते कुठे झोपेल. तेव्हा पत्नी म्हणाली की पुन्हा तुम्ही थोडं तिकडे सरका, मी थोडं अलीकडे सरकते. मग ठरल्याप्रमाणे पती थोडं पलीकडे सरकला आणि पत्नी थोडं अलीकडे सरकली. पुन्हा त्यांच्या गप्पा रंगल्या. आता त्यांनी विचार थांबवावेत ना, परंतु विचार त्यांनी थांबवले नाही. त्यांच्या गप्पा लागल्या. पुन्हा पतीच्या मनात विचार आला की आपल्याला जर 2 मुलांच्या पाठीवर आणखी एक मुलगी झाली तर ती कुठे झोपेल. मग तेव्हा पत्नी म्हणाली की तुम्ही थोडं पलीकडे सरका, मी थोडं अलीकडे सरकते. मग ठरल्याप्रमाणे पत्नी थोडं अलीकडे सरकली आणि हा जसा पलीकडे सरकला तसा कॉटवरून खाली पडला. तसा कॉटवरून खाली पडला. त्याचा हात पाय, त्याचा मणका मोडला, त्याचं डोकं फुटलं. मला काही त्याला दवाखान्यात न्यायला टाइम. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. त्या व्यक्तीने प्रपंच केला की प्रपंचाचा विचार केला? प्रपंचाचा विचार केला. मग प्रपंचाचा विचार जर एवढा दुःख देत असेल तर प्रपंच केल्यावर किती दुःख भेटेल. यालाच म्हणतात सुखाचा विचार नाही कोठे. विठ्ठल तुमचं काय, कोणी आलं का कर चहा, कोणी आलं का कर कॉफी, घरात साखर नाही राहिली जा म्हणून सांगा तुमच्या मित्राला. तेव्हा तो मित्र जरा धार्मिक होता. तो म्हणाला की असं काय करते, आलेला मित्र माळकरी आहे, आज एकादशीचा दिवस आहे, चहा पाजलाच पाहिजे. तेव्हा त्याची पत्नी म्हणते की घरात साखर नाही राहिली मग कुठून करायचा चहा. तेव्हा तो दुसरा मित्र म्हणतो की शोकेस मध्ये कुत्रा आणि मांजर ठेवलेला आहे, ते टाक चहात आणि कर चहा. आलेला मित्र माळकरी होता. त्याला विचार करेपर्यंत कपशीवरून चहा पुढे आला. मग तेव्हा तो चहा घ्यायला. म्हणजे दुसरा मित्र म्हणतो अरे का रे बाबा चहा का घेत नाहीस. तेव्हा तो म्हणतो की अरे वेडा आहेस का रे, मी माळकरी आहे, आज एकादश आहे, असा कुत्र्याचा आणि मांजरीचा कोणी चहा कोणाला देतं का. तेव्हा तो पुत्र म्हणतो अरे वेड्या तसं नाही, 15 दिवसापूर्वी माझ्या ठकीचं लग्न होतं, त्यासाठी रुखवादाकरिता साखरेचा उंट, साखरेचा हत्ती, साखरेचा कुत्रा, साखरेचा मांजर हे केलं होतं. त्यातील कुत्रा आणि मांजर चहा टाकलाय ते चहा तर माझ्यासारखा होता, त्याने एका फुरक्यात बशी मोकळी केली. माझा दृष्टांत संपला. आता मला एक सांगा, कुत्रा आणि मांजर हे नामाने भिन्न आहे की आकाराने भिन्न आहे. नामाने आकाराने.
तुमच्या अंतःकरणाला लाज भय शंका कधीही स्पर्श होणार नाही. तुम्ही कधीही लाज भय शंका कधीही परमार्थ करत असताना कधीही लाजायचं नाही. मग कसा परमार्थ करायचा सर्वांनी एकदावर ज्ञानदेव तू वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा पाहिलेने गायनाचे उडे आपुले आनंदे मनाचे आनंदे आवडे. प्रस्तुत अभंगातून एवढाच सारांश घ्यायचा. फक्त तुम्ही भगवंताचं नामचिंतन करा, वैष्णवांच्या संगतीत राहा. तसेच ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह चालू आहे असे असणारे हरिभक्त परायण गजानन महाराज रुपनर त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. तसेच गायक असणारे हरिभक्त परायण मुरली बाबा रुपनर, तसेच शिवाजी महाराज तांबे, तसेच यमाजी महाराज रुपनर, हरिभक्त परायण गंगा बाबा रुपनर, तसेच हरिभक्त परायण धुंडीभाऊ महाराज केमनर, तसेच हरिभक्त परायण धानू बाबा हळणर, तसेच कोळेकर सुयोग विनूबाई केमनर आणि कीर्तनरूपी सेवेला मृदुंगाची साथ करणारे त्यांनी मला सांभाळून घेतला असे असणारे नितीन महाराज तांबे त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. तसेच तुम्ही आहे मंडपात बसले ते असे असणारे किशोर भुजबळ त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्यात ज्यांनी मदत केली असे असणारे साऊंड सिस्टमवाले अतिशय गोड सिस्टम होते असे असणारे हौशीराम ठेवणार त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. याचे उपस्थित माझे वडील आहेत त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. आणि कीर्तन रूपी सेवेला
पंढरीनाथ भगवान की. खरं तर लहान मुलाला त्याची माऊली, त्याची मम्मी, त्याची आई त्याला काही कळत नसतं.
पण ते छान दिसण्यासाठी त्याला स्नान काय घालते, त्याला गंध काय लावते, त्याला पावडर काय लावते, त्याला स्नो काय लावते, त्याला कळत नसतं मी एवढा सुंदर आहे, त्याला कळत नाही. पण त्याचं चांगून पण बरं का त्याला कळत नाही, पण त्याच्या आई आणि बापाला आनंद होतो. तसं आज मला वाटतं 17व्या वर्षी आपण दुसऱ्या दिवसाचं हे कीर्तन पुष्प हरिभक्तपरायण निवृत्तनाथ महाराज खेळणं लेखून येते काय आणि आपलंच कौतुक करावं तितकं थोडं आहे. मला वाटतं कितीतरी लेखनाची मी कीर्तन ऐकली, पण ते कीर्तन खरं सांगू का अध्यात्म एकतर असं आहे. आमच्या काळामध्ये म्हणण्यापेक्षा 81ला मी उभा राहिलो कंबर बांधून. 81 त्या सालामध्ये मोबाईल वगैरे रेकॉर्डिंग काही नव्हतं. इथं उभं राहायचं ना, अभ्यासच करायचा, रात्रंदिवसाचं चिंतन करायचं आणि मग उभं करायचं. मोठाल्या महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी पंढरपूरला 6-6 तास आम्ही अगोदर जाऊन बसायचो. तेव्हा कुठेतरी त्यांची चिंतन आम्हाला आहे. आता नाही महाराज जुन्या गेलं दादा नवं कुठल्याही नवीन कीर्तन करायला कोणत्याही कीर्तकान महाराष्ट्राचा 2च मिनिटात बटन दाबलं का आलं त्याचं चिंतन. आम्हाला तसं नव्हतं आणि म्हणून असाध्य साध्य करती सायास कारण अभ्यास तुका. आता त्याच्या तोंडावर कौतुक करतो असं नाही, पण तो जे उभा राहिला आहे हे पहिलं त्याचं धाडस. मला वाटतं तो उभा राहिला आणि धाडसाने आपल्या समोर बोलला. जरा टाळी वाजवा तुम्ही चांगली. आणि दुसरी एक आलवलिका सांगतो, स्तुती करत नाही. त्याने अभंग घेतल्यानंतर आता याच्यात किती ऐकणारे मला माहीत नाही, पण मी त्याच्यातलाच केलं आहे. त्यानं अभंग घेतल्यानंतर त्या अभंगाला सोडलंच नाही बघा शेवटपर्यंत. काय सोडलं नाही. आज आपल्या तुम्हाला जरी कीर्तन आवडलं नसेल, पण मला वाटतं ज्याच्यासाठी कीर्तन केलंय त्या मारुती रायाला, ज्ञानोबा तुकोबाला, पंढरीच्या पांडुरंगाला नक्कीच आवडलंय. टाळीवार नाव निवृत्ती महाराज. मला वाटतं विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईच्या उदरामध्ये हे 4 रत्न जन्माला आले. निवृत्ती, पुढं ज्ञानदेव, स्वपाणा आणि मुक्ताई. या 4 नावामध्येच अध्यात्म आहे. परमार्थ जर करायचा जर असेल तर बाबा संसारातून निवृत्त हो. ते आजचे कीर्तनकार निवृत्ती या ठिकाणी तुमच्या आमच्या पुढे ठेवलं, प्रस्तावना दिली, ज्ञानदान दिलं. महाराजांचं आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं महाराजांचं हार्दिक अभिनंदन करतो.